जनसेवकाचा जनसंवाद या 117व्या कार्यक्रमात शहरातील प्रलंबित एसआरए योजनातील रहिवाशांनी उपस्थित राहून व्यथा मांडली आहे। आमदार संजय केळकर आणि अधिकारी आणि विकासक यांच्या समन्वयातून रहिवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे। भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अनेक पीडित रहिवाशांनी धाव घेत तक्रारी मांडल्या। वर्तकनगर येथील भीमनगर झोपडपट्टीचा एसआरए प्रकल्प क्लस्टरमधून बाहेर काढण्यात आल्यानंतर ही प्रलंबित आहे। संबंधित विकास कामाबाबत रहिवाशांच्या अनेक तक्रारी असून प्रकल्पाला चालना मिळत नाहीये। येथील पीडित 350 कुटुंबांना हक्काचं घर मिळावं यासाठी मी प्रयत्नशील असून लवकरच एसआरए अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं। आंबेडकर रोड येथील एसआरए प्रकल्पातील सुमारे 450 कुटुंब हवालदिल असून त्यांचे प्रतिनिधी देखील यावेळेला उपस्थित होते। यावेळेला केळकर यांनी संबंधित विकासकाला देखील निमंत्रित केलं होतं। बैठकीत क्लस्टर योजना राबवायची की एसआरए प्रकल्प राबवायचा यावर चर्चा करण्यात आली। सुमारे 19 वर्ष योजना रखडल्यानं हक्काचं घर मिळणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला असून लवकरच यातून मार्ग काढणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं। यावेळेला कापूरबावडी येथील काळेधारकांनी देखील उपस्थित राहून व्यथा मांडली। हे रहिवासी गेली 50 वर्ष व्यवसाय करत असून अचानक त्यांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार आली आहे। या रहिवाशांचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी मी प्रयत्नशील असून ठोस कार्यवाहीचा आग्रह धरणार असल्याचं केळकर म्हणाले। शहरात अनेक एसआरए प्रकल्प वर्षानुवर्ष रखडले असून विकासकांच्या भ्रष्ट कारभारामुळे रहिवासी हवालदिल झालेत। अशा विकासकांवर MPID अंतर्गत कारवाई करण्यात यावी। मी अधिवेशनात सातत्यानं आग्रह धरलाय। शहरात जमीन बळकावण्याचं प्रकरण मोठ्या प्रमाणावर होत असून गुजरातच्या धर्तीवर कठोर कायदा आणण्याचा पुनरुच्चार केळकर यांनी केलाय। या उपक्रमाला सातत्याने एसआरएच्या संबंधी मांडतोय आणि हे किती खरं आहे ते याच्यावरून आपल्याला कळतं। एसआरए प्रकल्प जे आहेत ते झोपडपट्टीवासियांना शाप की वरदान अशी परिस्थिती आज ठाण्यामध्ये काही ठिकाणी निर्माण झाली आहे आणि त्याच अनुषंगाने वर्तकनगर येथील भीमनगर ही जी झोपडपट्टी आहे, हा जो एसआरएचा प्रकल्प आहे तो प्रकल्प जो विकासक आहे त्या विकासकाचं नाव स्वामीराज बिल्डर आणि विहान बिल्डर, त्यांचं दुखणं हेच आहे। एक तर क्लस्टरमधनं हाय पॉवर कमिटीला सांगून आम्ही यांचा प्रकल्प जो आहे तो बाहेर काढला की बाबा हा एसआरए प्रकल्प म्हणूनच झाला पाहिजे आणि त्यानंतर आता म्हणजे आगीतून फोपाट्यात गेल्यासारखं त्यांना झालं। आता विकासकाची तक्रार ही सगळी मंडळी त्या प्रकल्पाची आली होती, झोपडपट्टीवासी आले होते। जवळजवळ 400-450 झोपडपट्टीवासी आहेत आणि विकासक अजून पुढे कुठलीही काही त्या प्रकल्पाला चालना देत नाही आहे। आता त्या संबंधामध्ये कठोर निर्णय घेण्यासंबंधी लवकरच एसआरएच्या कार्यालयामध्ये देखील बैठक घ्यायला लागणार आहे। दुसरा प्रकल्प जो आहे तो या इकडचा आंबेडकर रोड जो ठाणे शहरामधला आहे त्या भागातल्या 400-500 झोपडपट्टीवासियांचा आहे। 19 वर्ष ते रखडले होते आणि काहीच तयार होत नव्हतं, कागदपत्र तयार होत नव्हती आणि त्याच्यामुळे इतकी दिरंगाई झाली होती। आज मी प्रत्यक्ष हा प्रकल्प राबवणारे विकासक आणि झोपडपट्टीधारकांचे त्या कमिटीचे प्रतिनिधी यांची देखील बैठक घेतली आणि 2 पर्याय त्यांच्यासमोर त्यांनी ठेवले की क्लस्टरमध्ये आपण जाणार का एसआरएमध्ये जाणार। तर त्या दृष्टीने या आठवड्याभरामध्ये किती पात्र होऊ शकताय याची यादी बनवून विकासक आणि हे झोपडपट्टीधारक त्यांची कमिटी हे माझ्या उपस्थितीत बसून पुढचा जो आहे तो निर्णय करणार आहेत। आता असे 10-10 वर्ष प्रकल्प जर रखडायला लागले तर माणसाचं गेलेलं आयुष्य तर पुन्हा मिळत नाही।